हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आजची जी मी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ती नेहमीचीच रेसिपी आहे. आपण नेहमी बनवतो ही भाजी, पण अशा पद्धतीने जर तुम्ही ती भाजी बनवली तर मी नक्की सांगते तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल अशा पद्धतीने. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. आजची जी रेसिपी आहे ती वांग्या बटाट्याची भाजी आहे. तर मग आपण बघूया. अशा प्रकारे लांब लांब कापून घ्यायचे आहेत वांगी आणि बटाटे. 2 बटाटे मीडियम साईज आणि 4 ते 5 वांगी घेतली आहेत मी. ते अशा प्रकारे लांब लांब कापून घ्यायचे आहेत. एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि छोट्या साईजचा अद्रकचा तुकडा हे ठेचून घ्यायचं आहे. अद्रक लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता क्वांटिटी मी तेल किती घेतलं आहे ते. त्यात जिरं टाकायचं आहे. जिरं असं व्यवस्थित तडतडलं पाहिजे. छानपैकी जिरं तडतडलं की मग त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आलं लसूणची पेस्ट सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट थोडा वेळ फ्राय केली की मग त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. कांदा सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. चांगला लालसर होईपर्यंत तो फ्राय करायचा आहे तेलामध्ये. कांदा छान फ्राय करून झाला की मग नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि मग हे टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी सर्वात आधी मीठ ॲड करायचं आहे. मीठ टाकलं की लवकर नरम होतो टोमॅटो, सो मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि नंतर बाकीचे सुद्धा इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. थोडी हळद, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. लाल तिखट ॲड करायचं आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा मी वापरली आहे या रेसिपीमध्ये छान कलर येण्यासाठी, सो ती थोडी टाकायची आहे. थोडा गरम मसाला ॲड करायचा आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. मी हा एव्हरेस्टचा मीठ मसाला थोडा टाकला आहे. आणि मग हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तेलामध्ये नीट फ्राय करायचं आहे. आता हा टोमॅटो व्यवस्थित नरम होण्यासाठी आणि ते मिश्रण व्यवस्थित फ्राय होण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. वाफेवरती टोमॅटो छान नरम होईल. आता तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे. तेल सेपरेट झालं आहे आणि टोमॅटो सुद्धा शिजला आहे. तर या स्टेजला आपण जी वांगे आणि बटाटे कापून ठेवले आहेत ते ॲड करायचे आहेत. आणि हे वांगी बटाटे सुद्धा या तेलामध्येच, त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. वर खाली करायचे आहेत हळूहळू हलक्या हाताने, जेणेकरून तो मसाला व्यवस्थित त्या वांगी आणि बटाट्यांच्या कापांना व्यवस्थित लागेल असा. छान असं हे 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. पूर्ण असं एकजीव झाल्यानंतर मग त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाण्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडंच पाणी टाकायचं आहे.
कारण थोडं पाणी ॲड करून वाफेवरती शिजवून घ्यायची आहे ही भाजी। आता आपण ह्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे भाजी। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलं आहे त्या भाजीला आणि व्यवस्थित शिजली आहे भाजी। वांगी तर पटकन शिजतात, फक्त आपल्याला बटाटा चेक करायचा आहे आणि बटाटा सुद्धा खूप शिजवायचा नाहीये, बिकॉज मग तो खूप असा नरम होतो आणि विरघळल्यासारखा विरघळतो। तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि आता सर्व करायला रेडी आहे वांगे बटाट्याची भाजी। तुम्ही बघू शकता किती छान रेडी झाली आहे ती। आणि ही भाजी तुम्ही गरम गरम पुऱ्यांसोबत खाऊ शकता, खूपच छान लागते ही भाजी पुऱ्यांसोबत। आणि नाही तर तुम्ही भाकर किंवा चपाती सोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता। तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। तुम्हाला जे पण वाटत असेल तर ते तुम्ही नक्की कमेंट्स करून मला कळवा। थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.